नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जो काही आजचा कृषी सेवकचा पेपर झाला होता. या कृषी सेवकच्या पेपरमध्ये टेक्निकल जो काही भाग होता, जो कृषीवर आधारित भाग होता, ह्या कृषीवर आधारित असलेल्या भागावरून कुठल्या भागावरून प्रश्न आलेत, आपण कोणते प्रश्न आलेत ते पाहत नाही. जास्तीत जास्त जे काही तिन्ही शिफ्ट झालेले आहेत त्या तीनही शिफ्टला कोणकोणत्या भागावरून जो काही टेक्निकल पोर्शन होता, जे काही 60 प्रश्न येणार होते, या 60 प्रश्नामध्ये जे काही घटक आलेले आहेत त्या घटकावरून आपण चर्चा करत आहोत. ठीक आहे. तर त्यातला पहिला जो काही घटक होता तो म्हणजे गोल क्रांती. अलग लक्षामध्ये. तर कृषी विषयक जे काही विद्यार्थी असतील ज्यांना डिप्लोमा केलेला आहे, या लोकांकडे त्याच्या संबंधित माहिती असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की त्या पुस्तकामध्ये कुठे आहेत, त्या कोणत्या गोल क्रांती वगैरे आहेत, तर याच्या संबंधित माहिती तुम्हाला काय करायची, गोळा करायची आहे आणि ते पाहायचं आहे. त्यानंतर जिनिंग कोणत्या पिकाशी संबंधित आहे. आता मग हे आपल्याला जिनिंग जे काय आहे हे कोणत्या पिकाशी संबंधित आहे, तर ह्याबद्दल पण तुम्हाला काय करायचं होतं, माहिती शोधायची आहे. जसं की कापूस वगैरे यांच्यासाठी आपण काय करत असतो, तर ते पाहत असतो ते भाग. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या पिकामध्ये इनार्चिंग केलं जातं, अलग लक्षामध्ये, तर या भागावरूनही काही प्रश्न तुम्हाला आले होते. ठीक आहे. तर हे भाग तुम्हाला तिथे बघायचे आहेत. त्यानंतर पुढचे जे काही भाग आहेत ते बघा, ज्यामध्ये कॉफी टी रबरसाठी कोणती माती योग्य आहे. समजा आपण असं म्हणू की हाच प्रश्नच आलेला असावा, किंवा कॉफी आणि टी जी काही रबर आहे याच्या संबंधित असणारी माहिती विद्यार्थ्यांना चेक करायची. त्यानंतर रेशीम कीटक रोग. आता जे काही रेशीम आहे या रेशीमवरती कोणत्या प्रकारचे रोग पडतात, कोणते रोग आहेत, त्यांची नावं काय आहेत, याच्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती चेक करा, जी की तुमच्या पुस्तकामध्ये डिप्लोमाची जी काही पुस्तकं असतील या पुस्तकामध्ये तुम्हाला सविस्तर त्याच्या संबंधित माहिती दिलेली असेल. ठीक आहे. पुढचा भाग कोणता आहे बघ, आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये मराठी, त्याच्यानंतर जीएस आणि गणित बुद्धिमत्तावरून कुठून प्रश्न आलेले आहेत त्याची सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता, तोही बघून घ्या. मात्र ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कृषी सेवक यासाठी 60 प्रश्न तुम्हाला येणार आहेत टेक्निकल भागावरून, तो भाग आपण इथे पाहतोय. त्या भागातले काही भाग आपण घेतलेत की ज्याच्यावरून तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे, किंवा आजच्या ह्या लेसनमध्ये किंवा आजच्या ह्या शिफ्टमध्ये हे भाग पेपरमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा काय होतं, पायरेथ्रम आणि क्वायसेन्सच्या भागातून सुद्धा काढला जातो, याच्यावरून सुद्धा प्रश्न आलेले आहे. त्यानंतर पूर सिंचन जे काय आहे, मायक्रो इरिगेशन, प्रति पाण्याची किती बचत झालेली आहे, तो सुद्धा तुम्हाला भाग बघायचा. जसे की पूर सिंचनाच्या संदर्भामध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या योजना असतील, किंवा कुठल्या पद्धतीनं सिंचन जो काही आहे, पूर येण्याचे जे काही घटक आहेत ते कुठे रोखले जाऊ शकतात, पाण्याची बचत किती होती, हा सगळा जो काही भाग आहे तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर गोल्डन फायबर क्रांतीशी संबंधित, आता गोल्डन फायबर क्रांती जी काय आहे त्याच्या संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारले होते, तेही तुम्हाला काय करायचे आहे, बघून घ्यायचे आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये किंवा जे काही चालू घडामोडीचे काही पुस्तक आहे यामध्ये याबद्दल काही विशेष माहिती तुम्हाला दिलेली असू शकते. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो बघा, तो आहे तुती लागवडीसाठी कोणत्या प्रकारचे तापमान आणि आर्द्रता आवश्यक आहे. म्हणजे तुती लागवडीचं जे काही क्षेत्र आहे, ह्या तुती लागवडीच्या क्षेत्रासाठी तुम्हाला याच्यावरून तापमान कोणतं आहे, जमीन कोणती लागणार आहे, माती कोणती आहे, त्याच्यावर कोणते रोग असतात, कोणते आजार आहेत, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आर्द्रता किती असते, म्हणजे तुतीच्या संदर्भामध्ये जेवढी काही तुम्हाला माहिती असेल, किंवा तुतीच्या संदर्भात जे काही तुम्हाला पाहायचं आहे तर तो भाग तुम्ही तिथे पाहून जा. कारण आजच्या भागामध्ये समजा तापमान आणि आर्द्रता प्रश्न जर आलेले असतील तर कदाचित नेक्स्ट भागामध्ये तुम्हाला तुतीसाठी लागवडी असणारी योग्य जमीन कोणती, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावर कोणते आजार असतात, तुतीवरती तुतीची लागवड किंवा तुती किती दिवसामध्ये तुम्हाला काढता येते, असे वेगवेगळे प्रश्नही त्याच्यावरून तुम्हाला काय करू शकतात, विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विस्तार, उरकी आणि ठीक आहे, उरकीवरून सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर शेती प्रणालीचे जे काही घटक आहेत, आता शेती प्रणालीच्या घटकावरून सुद्धा काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. जसं की आता कोणकोणत्या प्रकारच्या शेती असतात, अलग लक्षामध्ये, त्यामध्ये शेतीमध्ये असणारे जे काही जमिनीमध्ये असणारे समजा काही मातीचे प्रकार असतील, खडकाचे प्रकार असतील, असंही तुम्हाला याच्यावरून प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, ते काय म्हणतात, ते मातीचा वर्ग काय, त्याच्यावरून सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की मातीचे प्रकार वगैरे जे काही आहे, खडकाचे प्रकार वगैरे, याच्यावरूनही तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्यानंतर
बघा आता याच्यामध्ये काय म्हणतात ते की PM किसान जी काही योजना चालू केलेली गव्हर्नमेंटने, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याहूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जसं की आता स्टेटमधूनही काही वेळा तुम्हाला त्याच्यासाठी पैसे भेटणार आहेत, तसंच केंद्र सरकार तर तुम्हाला देतच आहे. मग हा कधी चालू केलेली आहे, कुठल्या पंतप्रधानाच्या काळामध्ये चालू केलेली आहे, कोणते याच्यावर कोणता कोड यूज केला जातो, किती एकरपर्यंत हे तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे किंवा पैसे त्याच्यासाठी दिले जातात किंवा त्याच्यासाठी तुम्हाला तो किसान हप्ता किती रुपयाचा मिळतो, असे वेगवेगळे एका वर्षाला किती मिळू शकतात, असाही प्रश्न त्यावरून विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाची व्याख्या वगैरे. ठीक आहे. प्रशिक्षणाची व्याख्या याच्याहूनही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर टिक्स अँड मीट्ससाठी कोणते रासायनिक वापर करतात, म्हणजे कदाचित तुम्हाला रासायनिक खतावरून जे काही प्रश्न आहेत, रासायनिक केमिकल्स जे काही आहेत त्याच्यावरूनही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सीड सुप्तावस्था ब्रेक हार्मोन, म्हणजे जे काही लागवडी आहेत, आपण जे काही सीड्स तयार करतो यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे त्यामध्ये काय असतात, बीजारोपण केलं जातं, कशा पद्धतीने ते कट्स केले जातात, त्यांचे ब्रेक हार्मोन्स कसे असतात किंवा तुम्हाला त्याच्यापासून नवीन कलम कशा तयार केले जातात, याच्यावर आधारित असलेला हा भाग तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. पुढचा भाग आहे त्यामध्ये. त्यानंतर वर्नालायझेशनची व्याख्या जी काही आहे तीही तुम्हाला कधी विचारली जाऊ शकते, त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती गोळा करू शकतात. त्यानंतर शीतगृहात साठवलेले जर्माला प्लाझम म्हणतात म्हणतात म्हणजे शीतगृहासाठी किती टेम्परेचर असू शकतं, किती दिवसापर्यंत आपण त्यामध्ये माल साठवून शकू शकतो आणि किती टेम्परेचर असू शकतं, असे संबंधित तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डेल्टा म्हणजे काय, ठीक आहे, हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा बघा इथं काय सांगितलंय त्यांनी की जे काही जैव रासायनिक खत आहेत ते कोणते आहेत, त्यानंतर त्यामध्ये कुठल्या बॅक्टेरियाचा वर्ग नाही. ठीक आहे. त्यानंतर कृषी जनगणना. आता कृषी जनगणना म्हणजे यामध्ये तुम्हाला जमिनीची जनगणना असेल किंवा त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला काही त्या जमिनी संदर्भामध्ये कशा पद्धतीची जमीन मोजायची आहे, कुठल्या पद्धतीने जमीन मोजली जाते, त्याच्यानंतर शेळ्या मेंढ्या वगैरे जे काही आहेत यांचाही त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. ठीक आहे. असेही प्रश्न त्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले आहे. त्यानंतर उष्ण कटिबंधातील सफरचंद, म्हणजे जी काही फळं लागवड आहे, या फळ लागवडामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं तापमान तिथे असलं पाहिजे, किती तापमानापर्यंत कोणकोणते फळं येतात किंवा कुठल्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे फळभाज्या फळं आहेत किंवा फळांची लागवड केली जाते, कुठले जिल्हे किंवा कुठले राज्य कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत, असाही प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे किंवा ते आपल्याला नाकारता येणार नाही. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे भाग आला विचारला बघा तुम्हाला, भारतात उपलब्ध कोल्ड स्टोरेज ज्या पिकासाठी जास्तीत जास्त आहेत, म्हणजे कधी कधी काय आहे कुठल्या ठिकाणी भारतामध्ये कोल्ड स्टोरेज आहेत, म्हणजे जे की साठवणूक करण्यासाठी जे काही फळभाज्या आहेत, भाज्या असतील, यांना साठवणूक करण्यासाठी कुठे कुठे कोल्ड स्टोरेज आहे, त्याच्यानंतर कुठे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवता येतं, त्याची लाईफ वाढवता येते किंवा अशा पद्धतीचे तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बाष्पीभवनद्वारे मोजले जाते, म्हणजे बाष्पीभवन कशाद्वारे मोजलं जातं किंवा त्याच्यामध्ये काय तुम्हाला त्याच्यावरूनही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा काय आला होता, मातीचे मापन खोली, म्हणजे मातीचं मापन कसं केलं जातं किंवा कुठल्या प्रकारची माती कशासाठी पिकासाठी कुठली लागवड आहे, कोणती माती कुठल्या पिकासाठी योग्य आहे, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर खोल रुजलेली पिकं आणि खोली, म्हणजे कुठल्या पद्धतीची पिकं आपण काय करू शकतो त्यामध्ये लावू शकतो, कुठली पेरली जातात, याच्या संदर्भात माहिती विचारली जाण्याची शक्यता आहे, तेही तुम्हाला पाहायचं आहे. मग मायक्रो प्रोपगेशनची व्याख्या जी काय आहे ते पण तुम्हाला सांगता यायला पाहिजे किंवा त्याच्याहूनही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोफ्रॉनिक्सची व्याख्या काय आहे, आसामचे रेशीम कोणते, तर हे जे काही भाग आहेत या भागावरून आजच्या या कृषी सेवकचा जो काही पेपर आहे या पेपरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिप्लोमाचे किंवा त्याच्या संदर्भात असणारे ॲग्रोवनचा पेपर असेल, या संदर्भामध्ये असणारे जे काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात तर हे प्रश्न वाचून जावे. टेक्निकलचा जो काही भाग आहे हा टेक्निकलचा भाग 60 क्वेश्चन्स असणार हे लक्षात घ्या. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला वाचावं लागेल. आपण जे काही प्रश्न टाकलेले आहेत हेच प्रश्न असतील असं नाही. उद्याच्या पेपर्समध्ये या भागावरून काही प्रश्न येण्याची शक्यता असू शकते, कारण आज या भागावरून काही प्रमाणात प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जात असताना पूर्णतः याच्यावर डिपेंड होता आपण या भागाचे जे काही भाग आहेत आपल्याकडे ज्याच्या संदर्भात माहिती आहे हे तर पाहूनच जावी,
तसेच आपल्याकडे असणारे जे काही बुक्स आहेत डिप्लोमाचे ते पण पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून उद्याच्या शिफ्टचे जे काही पेपर आहेत ते कुठल्या प्रकारचे आलेले आहेत हे आपल्याला त्याच्यावरून सांगता येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे प्रश्न असतील त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा ते टाकले तरी चालेल. धन्यवाद.